आपल्या मनात या विषयासंबंधाने काही अंग उपांग यांच्याबद्दल शंका असतीलच, तर आपण त्या विचारून आपण व्याख्यान पूर्ण करूया. विचारायचं आहे त्यांनी कृपया माईक जवळ यावं. माईक ची वायर लांब नाही आहे, तर पुढे आले तर आपल्याला सगळ्यांना संध्याकाळी 6 वाजता स्वागत समारंभ जे आहे कुसुमाग्रज स्मारक तिथे तो कार्यक्रम आहे. दाभोळकर व्याख्यानमालेनंतर पुढचं म्हणजे 150वे पुष्प हे आकलन मराठी मुसलमानांचे याच्यावर साहिल कबीर यांचं आहे. आयोजक आहे एम चॅरिटेबल ट्रस्ट आणि याच सभागृहामध्ये ते 6 वाजता होईल. सिटूच्या वर्धापन दिनानिमित्ताने शाहीर संभाजी भगत यांच्या सांस्कृतिक शाहिरी जलसा कार्यक्रम हा 29 मेला होईल. सायंकाळी 6 वाजता महाकवी कालिदास नाट्य मंदिरामध्ये. ठिकाण आहे कालिदास नाट्य मंदिर, 29 मे. प्राध्यापक डॉक्टर आनंद राऊत लिखित संविधाननिष्ठ राष्ट्रवाद हाच खरा राष्ट्रवाद या ग्रंथावर खुला परिसंवाद आहे. या सभागृहामध्ये 7 जूनला सायंकाळी 6 वाजता. धन्यवाद. इथे नाशिकमध्ये प्रॅक्टिस करतो. गेल्या काही वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा तारखेनुसार की तिथीनुसार हा वाद महाराष्ट्रात झाला. त्यावेळेला हिंदुत्ववाद्यांकडून एक नवे सेट करण्यात आलं की शिवाजी महाराजांनी स्वतःची शक कालगणना चालू केली. तर मग फाल्गुन कृष्ण तृतीया हा शिवाजी महाराजांचा जन्मदिवस असेल 19 फेब्रुवारी किंवा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी राज्याभिषेकाची तिथी असेल, यापैकी त्यांच्याकडनं असं सांगितलं जातं. आणि त्यात बऱ्यापैकी महाराष्ट्रातले वासी बेंद्रे किंवा तिथपासून तर जयसिंगराव पवारांपर्यंत जी इतिहासकारांनी भूमिका मांडली की नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री, त्यामध्ये फाल्गुन कृष्ण तृतीयेचा उल्लेख येतो. पण आज शिवाजी महाराज जगासमोर मांडताना ह्या तारखेचा आणि तिथीचा खरंच एक गोंधळ तयार होतो. तर शिवाजी महाराजांच्या त्या शकाप्रमाणे ती साजरी करावी की इंग्लिश कालगणनेप्रमाणे साजरी करावी? शिवाजी महाराजांच्या बद्दलचा वाद अनेक वर्ष अनेक दशक जुना आहे. आणि महाविकास आघाडीचं ज्यावेळेला सरकार आलं त्यावेळेला शिवसेनेची अशी पंचायत झाली की ते सरकारचे प्रमुख असल्यामुळे त्यांना 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करावी लागली, कारण सरकारची तारीख 19 फेब्रुवारी आहे. आणि ते त्यांच्या पक्षाची भूमिका तिथीनुसार करायची असल्यामुळे त्यांनी ती तिथीनुसार केली. मला व्यक्तिशः असं वाटतं की अभ्यासकांनी ज्या पद्धतीनं विचार करून आणि शासनानं, शेवटी शासन काही एक गोष्टी ठरवतं आणि ती जी काही तारीख ठरवलेली आहे ती आता ज्यांचं सरकार आहे त्याही मंडळींना अमान्य आहे असं त्यांनी कागदोपत्री म्हटलेलं नाही. त्यामुळे शिवजयंती तारखेनुसार साजरी करावी हा जो महाराष्ट्र शासनाचा बऱ्याच विचारांती आणि बऱ्याच चर्वणानंतर आलेला निर्णय आहे तो योग्य आहे, हा एक भाग. आणि दुसरं मला काय वाटतं माहिती आहे की शिवाजी महाराजांबद्दलच्या चर्चेमध्ये अजूनही आपण जन्मतारखेचं काय करायचं, रामदासाचं काय करायचं, दादोजी कोंडदेवचं काय करायचं, याच्या पलीकडे जाऊन शिवाजी महाराजांच्या राजनयाचं काय करायचं, राजकीय संस्कृतीचं काय करायचं, त्यांनी ज्या प्रकारची स्वराज्याची कल्पना मांडली त्या कल्पनेच्या अंमलबजावणीचं काय करायचं, अशा प्रश्नांकडे जसे आपण जाऊ ना तसतसे हे प्रश्न तुलनेनं जास्त इररिलेव्हंट होते. मला असं दिसतं की जे आता सत्तेत आहे त्यांना हे वाद हवेच आहे. म्हणजे त्यांना 6 जूनचा पण वाद हवाच आहे. म्हणजे 6 जूनला करायचं तर कधी करायचं याच्यावरून पुन्हा एकदा लोकांमध्ये गोंधळ निर्माण करायचा. आणि एक तैनाती शिवभक्तांचा वर्ग आहे बघा, तो दोन्हीकडे हजर असतो. तो खोबरं तिकडं चांगलं या पद्धतीतला वर्ग आहे, ते दोन्हीकडे हजर असतात. त्यामुळे ह्याच्या पलीकडे जाऊन जर विचार करायचा ना तर शिवाजी महाराजांच्या अर्थकारणाबद्दल, राजकारणाबद्दल विचार केला पाहिजे. मी इतिहास संशोधन मंडळ नावाचे एक संस्था चालवतो, जिचे आधीचे संस्थापक संचालक नरफाटक, वासी बेंद्रे, विगो खोबरेकर आणि आता जयसिंगराव पवार त्याचे अध्यक्ष होते.
त्यांचं भारतीय इतिहास आणि संस्कृती नावाचं एक नियतकालिक आम्ही चालवतो. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांवर बरंच लेखन आत्मबद्ध येत असतं. आमच्या इतिहास संशोधन मंडळातल्या अभ्यासक टीमचं असं म्हणणं आहे आणि ते मला पटतं की आपण शिवाजी महाराजांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊ. त्यांच्या काळातला महाराष्ट्र कसा होता, त्यांच्या काळातल्या महाराष्ट्रातल्या शेतीचं रूप काय होतं, शिव उत्तर काळामधल्या शेतीचं रूप काय होतं, अर्थकारणाचं रूप काय होतं, या तुलनेनं कमी अभ्यास झालेल्या गोष्टींवर आपण कधी फोकस करणार आहोत. मला वाटतं ते जर आपल्याला करता आलं ना तर आता आपण ज्या पद्धतीनं RSSच्या ट्रॅकमध्ये अडकलो आहोत, RSSच्या ट्रॅकमधनं बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणजे शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वीकरणाच्या चर्चेला आपणच तात्पुरता फुलस्टॉप देणं आणि इतर गोष्टींच्या बद्दल ज्या नॉन प्रतिकात्मक आहेत त्याच्याबद्दल बोलत राहणं. कारण ज्या नॉन प्रतिकात्मक आणि सबस्टॅन्टिव्ह गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण बोलायला लागलो ना की यांची दाखीळ बसते आणि प्रतिकात्मक गोष्टींबद्दल ह्यांचा आवाज काळी पाचमध्ये लागला की आपल्यासारखे लोक गप्प बसतात. हा प्रॉब्लेम आहे. म्हणून आपण आपल्या टर्फवर लढलं पाहिजे, त्यांच्या टर्फवर नाही.